आज आपण कोजागिरी स्पेशल दूध मसाला आणि त्यापासून हे मसाला दूध कसं करायचं हे बघणार आहोत. हा जो मसाला आपण बनवणार आहोत तो महिनाभर टिकतो. तुम्ही फ्रीजमध्ये याला स्टोअर करू शकता. आणि हा जो दूध मसाला आहे तो बाहेर जो मिळतो ना कुठल्याही कंपनीचा त्यापेक्षा हा जो घरी बनवलेला आहे तो इतका मस्त फ्लेवरफुल असा हा दूध मसाला तयार होतो. आणि आता थंडी पडणार आहे तर हा दूध मसाला तुम्ही करून ठेवा. म्हणजे या कडकडीत थंडीमध्ये जर तुम्हाला गरमागरम दूध पिण्याची इच्छा झाली ना, तर हा मसाला टाकायचा, दुधामध्ये मिक्स करायचा आणि हे दूध मस्त पिऊन घ्यायचं. आहाहा! एकदम मजाच मजा. तर आपण बाहेर वगैरे दूध प्यायला जातो, मसाला दूध प्यायला जातो, त्यापेक्षा हा घरच्या घरी तुम्ही बनवून ठेवला, की तुम्हाला टेन्शनच नाही. कधीही तुम्ही घरच्या घरी मस्त हा मसाला दूध तयार करू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कोजागिरी पौर्णिमा जवळच आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण कोजागिरी स्पेशल हे मसाला दूध करत आहोत. ज्यासाठीचा जो मसाला आहे तो पण आपण घरच्या घरी केलेला आहे. आणि हा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला ना तर 3-4 महिने 6 महिने आरामात टिकतो. अजिबात खराब होत नाही. आणि जेव्हाही तुम्हाला फक्त कोजागिरीलाच नाही तर कधीही तुम्हाला दूध प्यायचं इच्छा झाली किंवा कधी-कधी रात्री, आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये रात्री गरमागरम दूध प्यायची इच्छा झाली तर हा मसाला तुम्ही त्यामध्ये घाला. म्हणजे एकदम मस्त असं आपलं हे दूध तयार होतं. तर चला आजची आपली ही कोजागिरी स्पेशल मसाला दूधची रेसिपी सुरू करूया. तर हे जे मसाला दूध करण्यासाठी ना थोडंसं जे दूध आहे ते घट्ट असायला पाहिजे. म्हणजे मला तरी थोडंसं आटवलेलं किंवा थोडंसं घट्टसर दूध आवडतं. आता त्यासाठी म्हणूनच मी इथे हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, जे पॅकेटचं आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला गाईचं दूध आवडत असेल पिण्यासाठी तर तुम्ही गाईचं घ्या. मग त्याला ना थोडंसं जास्त आटवावं लागतं जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर थोडंफार. पण इथे आपल्याला जर हे म्हशीचं दूध घेतलं की आपल्याला जास्त आटवायची गरज पडत नाही. फक्त उकळलं ना की तरीही आपला हा मसाला दूध तयार होऊ शकतो. तर इथे मी हे पॅकेटचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही गवळीकडचं म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचं गाईचं किंवा म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल. आता हे दूध आपण उकळवून घेऊ. तर इथे मी हे दूध 5 ते 6 मिनिटं चांगलं उकळवून घेणार आहे. म्हणजे एकदा याला उकळी फुटली की त्यानंतर परत एक 5-6 मिनिटं याला छान उकळू देणार आहे. तर जसं मी सांगितलं की मला पर्सनली थोडंसं घट्ट असं दूध आवडतं म्हणून मी याला उकळवून घेते. तुम्हाला थोडंसं पातळ आवडत असेल ना तर तुम्ही तसंही करू शकता. आणि स्पेशली हे जे कोजागिरी स्पेशल आपण दूध तयार करतो ते खूप पातळ नसतं किंवा खूप घट्टही नसतं. म्हणजे आपल्याला बासुंदी करायची नाहीये. फक्त आपल्याला छान गरमागरम असं थोडंसं घट्ट असं दूध प्यायचं आहे. तर त्यासाठी मी फक्त 5 ते 6 मिनिटं या दुधाला उकळवून घेतलेलं आहे. आणि मी म्हशीचं दूध घेतलं आहे त्याच्यामुळे मी फक्त 5-6 मिनिटंच उकळवलेलं आहे. तर आता हे दूध उकळतपर्यंत आपण दूध मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. ज्यामध्ये 6-7 काजू, 6-7 बदाम घेतले आणि 5-6 इतके पिस्ता घेतलेला आहे. आणि याला आपण भाजून घेऊ आणि बाकीचे जे जिन्नस आहे ना ते आपण थोड्या वेळाने ॲड करू आणि जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा मी सांगते. तर सुरुवातीला आपण इथे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ. काजू, बदाम, पिस्ता याला भाजायला आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागेल आणि कमी गॅसवरती फक्त हे थोडंसं गरम होतपर्यंत किंवा अगदीच छोटे थोडे डाग येतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा 2-3 मिनिटं झालेले आहे आणि इथे हे काजू, बदाम, पिस्ता छान भाजून झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट घालते. ज्यामध्ये 5-6 वेलची मी अशी काढून घेतली, साल काढून घेतलं ते घातलं. अगदी छोटा तुकडा मी जायफळचा घेतलेला आहे आणि त्याला फोडून घेतलं. त्यानंतर मी इथे 10-12 केशरच्या काड्या घेतल्यात ते पण यामध्ये घातलेलं आहे. आपण गॅस बंद केल्यानंतर ही का बरं घालत आहोत? कारण वेलची, जायफळ ही भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त याला भाजलं की त्याचा फ्लेवर पण निघून जाईल. म्हणून गॅस बंद केला. एक 2 ते 3 मिनिटं ठेवलं मी असंच. कारण ही जी कढई आहे ती थोडीशी गरमच होती. त्यानंतर हे सगळं यामध्ये घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता हे सगळं
मी या पॅनमध्येच ठेवणार आहे आणि याला छान थंड होऊ देणार आहे. तर हे बघा, इकडे दूध पण आपलं उकळलेलं आहे, छान हे उकळत आहे. जेव्हा दूध उकळतं तर तेव्हा या पद्धतीने त्याला हलवत राहायचं, म्हणजे याची जी साय आहे ती सगळी मोडून घ्यायची आणि ही साय या दुधातच ऍड करत जायचं. त्याच्यामुळे काय होतं, दूध छान घट्ट मलाईदार तयार होतं. आता जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून थंड करून घेतले होते त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. छान बारीक करायचं आणि बारीक करताना बटन ऑन ऑफ करत करत बारीक करायचं, नाहीतर यामधून आहे ना तेल रिलीज होतं. आपल्याला छान बारीक पावडर तयार झाली पाहिजे. तर असं हे बघा, किती मस्त टेक्स्चरचं आपलं हे दूध मसाला तयार झालेला आहे. आहे ना, अगदी सोपं आहे आणि बाजारामध्ये यामध्ये मिल्क पावडर वगैरे घालतात आणि घरच्या घरी जर आपण करत असू तर मिल्क पावडर वगैरे पण घालायची गरज नाही. हा जो मसाला आहे, हा जो दूध मसाला आहे, तो आपण 1 ते 2 चमचे या 1 लिटर दुधामध्ये घातला ना तर फ्लेवर तर छान येतोच आणि घट्टपणा सुद्धा छान येतो. तर हे बघा, दूध आपलं छान उकळून झालेलं आहे. हा मसाला करतपर्यंत मी दूध आटवून घेतलं. एक 5 ते 7 मिनिटं वगैरे झाले असेल. तर आता हे दूध पण छान उकळलेलं आहे. आता यामध्ये पाव कप साखर घालू. आता इतकं प्रमाण म्हणजे 1 लिटर दुधाला थोडंसं जरी आटवलं त्यासाठी पाव कप साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालेल. पण यापेक्षा थोडं कमी घातलं तरीही उत्तम. म्हणजे हे जे दूध आहे ना ते खूप असं गोड नाही छान लागत आणि मेन म्हणजे दूध जे आहे ते कधीही साखर न घालताच प्यायला पाहिजे. पण तरीही थोडासा गोडावा यावा म्हणून मी थोडीशी साखर घातलेली आहे. तर माझं असं सजेशन आहे की यापेक्षा थोडी कमी घातली तरीही चालेल. तर आता साखर पण छान ह्याच्यामध्ये विरघळवून घेऊ आणि यामध्ये जो आपण दूध मसाला तयार करून घेतला त्यापैकी 2 टेबलस्पून मी इथे घातलेला आहे. 2 ते 3 टेबलस्पून इतका हा दूध मसाला घातला की या मसाला दूधला अगदी मस्त फ्लेवर येतो. तर 2 ते 3 टेबलस्पून घाला आणि उरलेला जो मसाला आहे तो मी नंतर यूज करणार आहे. त्याचबरोबर मी इथे पाव चमचा हळद सुद्धा घातली. याने दुधाला रंग छान येतो आणि हळदीचे बेनिफिट्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे अँटी इन्फ्लामेटरी आहे, अँटी बॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे. म्हणजे जेव्हा पोटामध्ये जातं ना तर आपल्या शरीरात असलेलं जे रक्त आहे ते क्लीन करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे हळद घालूनच दूध प्यायचं, जर कोजागिरी असेल किंवा नसेल. तर आजचं आपलं हे कोजागिरी स्पेशल मसाला दूध आणि दूध मसाला तयार आहे. हे सगळं घातल्यानंतर आपल्याला जास्त उकळवायची गरज नाहीये. फक्त साखर विरघळतपर्यंत आपण हे दूध एकदा उकळवून घेऊ आणि मग नंतर गॅस बंद करू. आणि हे बघा, आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एक 5-10 मिनिटं पण असंच ठेवू, कारण भरपूर गरम आहे हे दूध आणि थोडंसं म्हणजे जिभेला सोसवेल इथपर्यंत त्याला थंड करू आणि नंतर सर्व्ह करू. तर चला, किती मस्त आपलं हे दूध तयार झाले आहे ना. तर आता आपण हे सर्व्ह करू. तर हे बघा, मी थोडंसं थंड करून घेतलं म्हणजे आपल्याला हे लगेच पिता येईल असं. आणि आता हे या ग्लासांमध्ये मस्त पोर करू आणि याला मी छान रोज पेटल्स आणि केशरच्या काड्यांनी सजवलेलं आहे. तर तुम्ही नंतर काही घातलं नाही तरी चालेल. हे दूध मस्त गरमागरम घ्यायचं आणि मस्त पिऊन घ्यायचं. तर बघितलं ना किती मस्त आपलं हे मसाला दूध तयार आहे. तर या कोजागिरीला हे मसाला दूध नक्की ट्राय करा आणि हा जो दूध मसाला आहे तो एकदा करून ठेवला की तुम्हाला पूर्ण हिवाळाभर हा मस्त यूज करता येईल. आज मी अगदी थोड्या प्रमाणातच केलेला आहे. तुम्ही हा भरपूर बनवून 1 ते 2 महिने आरामात टिकवू शकता. बघितलात ना किती मस्त आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा दूध मसाला इतका सोपा आहे करायला. एकदा करून ठेवला की खूप दिवस टिकतो आणि नंतरही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर आजची ही अगदी साधी सोपी मसाला दूध आणि या दूध मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय.